आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार। तुम्ही देवळाच्या समितीमध्ये सदस्य आहात ना? आपण भेटलोय याआधी। हो ताई। तुम्ही या दोघांबरोबर कसे काय? त्याचं काय ताई, नुसत्या मंदिराच्या गोष्टी मॅनेज करून ट्रस्टची काम होत नसतात। आमची नजर चौकस नजर असते। मला माहिती आहे की तुमच्या कुटुंबावर संकट कोसळलंय, पण तुमचं कुटुंब चांगलं आहे हो। तुमची माणसं चांगली आहेत। चांगल्या माणसांच्या पाठी देव सतत असतो। तुम्ही सतत मंदिरात जाता, तुम्हाला चांगलं पुण्य मिळालंय। तुम्ही मनापासून देवाची पूजा केली, त्याचं फळ मिळालंय। म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अहो, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करण्यासाठी किती प्रयत्न करताय, त्याचं फळ। हो खरंच। हा बघा, ज्याने तुमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं हाच तो। हो, हाच तुमच्या भावनाचा नवरा आहे। हे सरळ सरळ पाप आहे, मला नाही जमणार करायला। माफ करा साहेब। कसं आहे लगाड, दळवींच्या मुलीचं लग्न होत नाहीये ही गोष्ट तर जगजाहीर आहे। त्यात आपल्या गावच्या देवीच्या उत्सवात कोणीतरी येऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून निघून गेले। आता तुम्हीच मला सांगा, या निमित्ताने जर तिला नवरा मिळणार असेल, तिचं लग्न होणार असेल, तेही अशा माणसासोबत जो तिच्यासोबत संसार करायला तयार आहे, तर हे पुण्याचंच काम नाही का जर? अहो, ही प्रतारणा झाली। मी जरी बघितलं नसतं ना की त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलंय, पण देवीने पाहिलंय ना। हो करेक्ट आहे, पण मग आहे कुठे तिचा खरा नवरा? आणि अहो, यायचा असता तर येवाना आला नसता का? त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापेक्षा हा ऑप्शन बरा नाहीये का? नाही म्हणजे तिला नवरा मिळेलच, पण इतक्या वर्षांपासून थकलेलं तुमच्या घरावरचं कर्जही कमी होईल। तुम्ही खुश, आम्ही खुश, तीही खुश, म्हणजे यात नुकसान कोणाचंच नाहीये। बघा आता, विचार करा तुम्हीच। गुड, व्हेरी गुड। तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाकडनं हीच अपेक्षा होती। आता आम्ही जे सांगू तेच बोलायचं। भावना, दादा, तुम्ही खरं बोलताय का? हे खरंच तुम्ही या माणसाला पाहिलं माझ्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना? दादा, हे बघा, खोटं बोलू नका। तुम्ही जे सांगाल त्यावर माझ्या मुलीचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे। हात जोडते मी तुम्हाला, तुम्ही जे पाहिलं, जे खरं आहे ते सांगा। हात जोडते, खोटं बोलू नका। जे खरं तुमच्या नजरेसमोर घडलं ते सांगा। तुम्हाला देवीची शपथ आहे। दादा, अहो, मी खोटं कशाला बोलू? मी बघितलंय तेच तुम्हाला सांगतोय। हाच तो माणूस ज्या माणसानं तुमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय।
आता तरी सगळ्यांची खात्री पटली का पडलेत कोणाला प्रश्न? पडलेत, मला प्रश्न पडलेत. तुम्ही पाहिलं होतं ना यांना माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना? मग इतके दिवस कुठे होतात तुम्ही? सांगितलं का नाही आम्हाला? बोला. तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं? ही चेष्टा चालली आहे? भावना अगं मी एक मिनिट, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. तुमच्या कोणाच्याही बोलण्यावर माझा अजूनही विश्वास बसलेला नाहीये. आणि पुढे जाऊन जर का तुमचं म्हणणं खोटं निघालं ना तर तुम्हाला एकेकाला पोलिसात देईन मी, लक्षात ठेवा. भावना भावना मी अगं असं काय करू की तुझा माझ्यावर विश्वास बसेल? एकच गोष्ट करा, तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना मी काय करत होते ते सांगा मला. खरं माझ्यावर प्रेम आहे तुझं? कधीपासून? पंजन गेल्यापासून? हा? त्याच्या पण आधीपासून? हा? मला तू आवडतो का? आवडतो. पिंकी, तू लय भला माणूस आहेस. ही बाहेरची समधी लोक नुसतं बिचारी बिचारी म्हणून बघतात. मला आधार नाही ना कोणाचा. माझी आई पण आंधळी आहे, पण तू तसं नाहीये. तू माझा आदर पण करतो आणि मला आधार पण देतो. आणि आज तर माझा जीव वाचवणार तू. वा